इथे किती इथं हो की बा डझन भर मोरच येतं बा कशी पळत येतं. ह्याला वळ्यामुळं सगळे कांदे उकरेले तर डुकरं काय कांदे खात नाही तर बा तुम्हाला दाखवतो मी ससं म्हणतो आणि ससं दाखवत नाही बा सशाचा प्रूफ. बा तुम्हाला मी आता एक बारीक पानाचा घास दाखवतो. हे बा केवढा मोठा पानाचा आहे ना. हे बघा गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर आलो आहे बा मी मोटर चालू करायला. आपल्याला घासाला गोठाला आणि कांद्याला तिकडं पाणी न्यायचं आहे. बाई मोटर चालू करायची आपल्याला. तुम्हाला इथं दाखवतो किती मोटर आहेत आपल्या, किती नाही कुठं येतं पाणी कुठं त्यांना. आणि आज आपली लाईट बदललेली बा. काल 12 ते 7 होती, आज सकाळी 6 ते 12 आहे. आता केली मोटर चालू. मोटरशिवाय काही काम नाही. मी तुम्हाला दाखवतो आता इथे किती मोटर आहेत आणि काय. बाई एक मोटर ही आहे आणि दुसरी ही मोटर आहे. आणि इथं सोलर तो की बा तिथंही सोलर. तीन येतात. आणि इथं बा खड्ड्यात सगळं ते बा की आता मी मोटर चालू केलेली ही आहे. काल जी चालू केली होती हो की बा हो की त्याच्यावर टाकलाय पाला येऊ मोटर ती आहे. आणि सोलर बी काल चालू केलं तर ते सोलर बा ड्रम बांधलेलं आहे. पाणी तिथून येते बा ते पाणी बी पार उपसायला लागलेलं आहे. तर बघूत पाणी कवर पुरतं इथं हा खड्ड्यात पाणी तिथून खांदलेलं आहे बा किती. तेव्हा पाणी आता आलंय. 2 मोटर चालू केलं पाणी बी पुरत नाहीये. ती बा इकडे एक मोटर तशी म्हणायला येऊन दिसतो की नाही बा. पाईप दिसन काळा काळा लांबत लचक तिथे एक मोटर आहे. हे गाईस तर तुम्हाला दाखवणार आहे मी आता मोर बा. इथे किती जमा झालेले इथं. हे 3 पळत येतं तिकडं नांगरटीची इथं सावली खाली भाव बाबा ओके ओके बघा. हे अजून 3 येतं 6 आणि आधी ओके बा. इथे किती इथं ओके बा डझन भर मोरच येतं बा कशी पळत येतं. इथं जमा झाली ती सगळं. एक मोर तो इथं नाचतोय बी. पिसारा त्यांनी ते करून घेतलाय. हे ते मला बघितलं त्यांनी. ओके वा ओके मोर हे नाचत होता आता पकड वर करून. मला त्याने बघितलं आणि पाखडच खाली घेतले. दिसत असन बा तुम्हाला ते आता. फास्ट बोलताय बी आहे ना मला इथं मोठ्याने. चाललाय आता त्यो ओके बा चाललाय. तर बघा आता पाणी आलेलं आहे. टोबीवरून बांधावरून उतरत आहे खाली पाणी. आणि बा इथे यांचे 2 सार राहिले तेवढे घ्यायचे तर मग घेऊ आपण खाली आधी घासाला. आणि बा हे डुकरं उकरेल तुम्हाला दाखतो आधी. आता मला 12 मोडायची कशी वाफे केले तयार. बा आता एकच राहिला आता याच्यात फळ म्हणजे. आणि बा तुम्हाला दाखतो आता मी डुकरांनी कशी कांदे केले ते बा. उकरून तर टाकले तर जे राहिले तर त्यासाठी नीट वाफे केले तर तयार हे. आणि बा ह्या लावळ्यामुळं सगळे कांदे उकरेले तर डुकरं काय कांदे खात नाही तर बा. 5 वाफे ती पली की 1 2 3 4 आणि इकडचं 1 5. हे 5 वाफे डुकरांनी चांगलेच राहून दळले ते बा. 1 2 आणि 3 सगळ्यात जादा राहून दळले तर लावाळा खात नाहीत. लावाळ्याच्या मुळ्या खाते तर बा. गठ्ठे ते असते आतून. मला दाखवतो की गठ्ठ आहे ओके बा. बुड खाते तर लावळ्याचं की बुड खाते बा. ते 2 वाफे झाले तर आता घेतलंय घासाला पाणी फोडून. खाली पाणी चालू वाटते खालच्या आवट्यात घासाला. चला तर आता तर बघा आला आपलं आता पाणी खालच्या आवट्यात लांब
सगळ्यात मोठ्या आवट्यात आणि इथे 2 साऱ्या पाणी आहे बघ, हे आणि पलीकडचं. तर बा तुम्हाला दाखवतो मी ससं म्हणतो आणि ससं दाखवत नाही बा. सशाचा प्रूफ खाल्ल्याला तुम्हाला घास दाखवतो. इथं ससं असतं की बघा, ह्यो जो घास खाल्ला याची शेंडी बघा. बाकीचा कसा वावर आहे, शेंडे आहेत आणि याचं शेंडे खाल्ले तर हे सशाने शेंडे खाल्लेले. तर व आता दारे आता दिवसाच इथून पळून जायला लागले. त्याला जेव्हापासून कळायला लागले माणसं उठायला लागलेत म्हणून दिवसा संध्याकाळी येऊन एवढं खाऊन जातं. तुम्हाला मी आता एक बारीक पानाचा घास दाखवतो. हे बघा केवढा मोठा पानाचा आहे ना. हे बघा, हे आहे घास वेगळाच आहे बा. मी पहिल्याच बरेच बघितलाय आमच्याच घासात. ओके बा, बारीक काड्या आणि असा कुडं पडतो असं ताईठे कशा काड्या येतात तशा नाही. हो बा दांडात पडतोय ठेवून वेगळाच घास येऊ. बारीक पानाचा काय झालंय काय माहिती त्याला तसं. आणि हो बा वेगळा कसा आहे.